दुसरी फेरी सुरू करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या समोर येते आपल्या बनीला जी इकडे घेऊन आली आहे ती वैदेही मेकडे. छान झालं बाळा गाणं. कसं वाटतंय? रिलॅक्स वाटतंय. आता मला सांग पहिलं गाणं संपल्यानंतर तुला बनी काय म्हणाला? हसून गा. हसून गा. बनी तुला मस्त टिप्स देतो. बनी थँक्यू व्हेरी मच. कारण वैदेही खरंच खूप गोड दिसते गाताना हसत गायली की. हो ना? चला आपण कोणापासून सुरुवात करूया? वैशालीताई. वैशालीताई खूप छान गायलीस तू. खूप कठीण गाणं आहे. खूप कठीण. तुझं हे स्पेशालिटी दिसते मला की तू कठीण कठीण शब्दांची गाणी खूप छान गाऊ शकतेस. असे शब्द की सहसा तुमच्या वयात असे शब्द आम्ही ऐकले पण नसतील. म्हणजे आम्ही हे अनुभवले नसतील. ऐकल्यापेक्षा अनुभवले नसतील. असे न अनुभवलेले शब्द तितक्या इझिली गाणं सोपं नसतं. व्हेरी गुड. क्या बात आहे. आणि मला वाटतं माझ्यासाठी म्हणजे हे गाणं माझं इतकं फेवरेट आहे. श्रीधर फडक्यांच्या सगळ्या छान कंपोजिशन्सपैकी हे इतकं अप्रतिम कंपोजिशन तू गायलंस. क्या बात आहे. व्हेरी गुड. हे सगळ्यांच्याच आवडतं गाणं आहे. एकही माणूस असा शोधूनही मिळणार नाही की मला आवडत नाही म्हणणार. अप्रतिम गाणं निवडलंस. मी थोडंसं हिच्या गाण्याबद्दल पण थोडंसं वादकांबद्दल बोलू इच्छितो. फ्ल्यूट अमर रहे. अप्रतिम. त्याचे छोटे छोटे फिलर सगळ्याच गाण्यात तो वाजवतो. खूपच छान आणि खूप चांगलं गाण्याचे एक्सप्रेशन्स. आणि एक तर चाल अवघड आहे, तालातही अवघड आहे आणि चांगलं तू निभावलंस. अभिनंदन. वैदेही मला तुझं गाणं प्रचंड आवडलं. प्रचंड आवडलं. आणि त्या अंतरातली ती जागा आहे ना ती परत लाईन गाती. या वेडाचे या वेडाचे नाच रे भाव बिलोरी मेंदीने. क्या बात आहे. एवढी अवघड जागा तू घेतलीस ना. मी तर म्हणतो फुल टू सिक्सर मारलीस. सिक्सर. थँक्यू दादा. वैशालीताईंनी प दिलाय, अजून दादांनी ध दिलाय आणि वरतून आलाय. ऑल द बेस्ट वैदेही.
थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट बाय. यानंतर पुढची स्पर्धक पुन्हा एकदा टाळ्यांनी स्वागत करूया, मुग्धा काळे. खूप छान झालं तुझं गाणं. थँक्यू. आणि आता दोन्ही गाणी संपलेली आहेत. हो, कसं वाटतंय? रिलॅक्स वाटतंय आता. रिलॅक्स वाटतंय? हो. तुला माहिती आहे आता पुढची फेरी जी आहे ना, म्हणजे पुढचा एपिसोड जो होणार आहे त्याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा ऑडिशन्स घेणार आहोत सगळ्या मुलांच्या. हो. पुढच्या आठवड्यात ते कसं काहीतरी नवीन करायचा विचार आहे की एक आणखी नवीन कॉम्पिटिशन सुरू करायची मुलांची, आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा ऑडिशन्स घ्यायचे. तर त्याला तुम्ही सगळे या ऑडिशन्सला हे परत सांगायचं आहे, कारण तिकडे खास ऑडिशन्स घेण्यासाठी शाहरुख खान येणार आहे. येणार ना? यायलाच पाहिजे. का बरं? फेवरेट आहे. नुसता फेवरेट नाही आहे, शाहरुख खानच्या स्वप्नात आला होता आणि शाहरुख खाननी स्वप्नात येऊन हिची लिटल चॅम्पसाठी ऑडिशन घेतली बाबा. जजमेंट पण देऊन टाकायचं ना. नाही, आणि त्याच्यानंतर हिला मार्क दिले हिला की काय मुग्धा मैंने तुमको ध दिया है, मैंने तुमको नी दिया है, हेच चालू होतं ना. हा, क्या बात आहे. मला आता कळलं ती काजोल सारखी हेअरस्टाईल का करते ते. तुझा दुसरा भाऊ कुठे गेला? त्या साईडचा. गोड दिसतेस तू, खूप गोड दिसतेस. थँक्यू. आपण कोणापासून सुरू करूया? अवधूत दादा. अवधूत दादा. छान गायलीस. मुख्य म्हणजे गाण्याचं सिलेक्शन खूपच सुंदर होतं. थँक्यू. आणि तू त्या ठसक्यात, म्हणजे आज उल्हास काकाने अजून एक गोष्ट शिकवली की ठेका आणि ताल याच्यामधला फरक. तर तू त्या ठेक्यात ठसक्यात गायलीस, त्यामुळे ते अजून गाणं खुललं. या तुझ्या परफॉर्मन्समुळे मला जास्त मार्क द्यायला तू स्कोप दिला नाहीस या गाण्यामुळे, पण ओव्हरऑल परफॉर्मन्सबद्दल म्हणशील तर तू छान गायलीस. थँक्यू. आणि ते जे आहे ना दा 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 असं काहीतरी आहे ना जागा, ते काय खालचे सूर कळलेच नाहीत, म्हणजे गळ्यातनं आले नाहीत. आता हा जो म्हणाला खालचे सूर ते नक्की एकदम 100% आहे, पण मला असं वाटतं थोडंसं इथे मायक्रोफोन टेक्निक पण इन्वॉल्ड आहे, की जेव्हा वरचे सूर गाताना आपण मान वरती करतो, नाही तर जास्त येईल, तसं खालचे सूर गाताना मायक्रोफोन कसा असावा की कदाचित ती तुमच्याजवळ तिथे करेक्ट ऐकू येत असेल, पण बाकीच्या प्लेसिंगप्रमाणे खालच्या सूर जाताना आवाज खाली गेल्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचले नसतील. गाण्यात ज्या रिक्वायरमेंट होत्या त्या तू पूर्ण केल्यास, ठसक्यात आणि ठेक्यात म्हटलंस. थँक्यू, अभिनंदन. थँक्यू. तुला माहिती आहे की तुझा आवाज कुठल्या गाण्यांमध्ये छान वाटतो, बरोबर? हो.
हां, तर तशी तू दोन्ही गाणी म्हणून त्या स्टाईलची निवडलीस असं मला वाटलं, की ज्याच्यामध्ये ठेका प्रधान गाणं आहे हे. रिदमिक रिदमला धरून गायलीस, तो तुझा प्लस पॉइंट आहे. पण त्यामुळे झालं काय, आम्हाला जसं पहिल्या गाण्यामध्ये तू सिन्स पहिल्यांदाच गातेस आत्ता स्टेजवर, त्यामुळे इट वॉज अ सरप्राईज, छान झालं. मग सेकंड गाणं आम्ही तुझ्याकडनं थोडंसं काहीतरी बहुतेक वेगळं अपेक्षित करत होतो. दुसरा पॅटर्न पण तू साधारण तसाच गायलास. छान एक्सप्रेशन्स होते, कंट्रोल्ड व्हॉइस होता. फक्त अवधूत दादा म्हणाला तो ते जो एक नोट होता तो तू तुझ्या तऱ्हेने गायलीस असं मी म्हणेन. मी तुला ओरिजिनल गाणं कसं होतं आणि तू कशी गा हे मुळीच सांगणार नाही. माझं तर उलटं मत आहे की तुम्ही जे गाल ते हक्काने गा, हे माझंही समजून गा आणि आम्हाला समोरच्याला पटवून द्या की हो हेच बरोबर आहे. दोन्ही परीक्षकांनी प दिलाय. ऑल द बेस्ट. तू परवा दिवशी रात्री कुठे होतास? लॉजवर. हो, मला असं कळलं तू मुग्धाच्या स्वप्नात गेला होतास.